नमस्कार सर्वांना, सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी. 26 जानेवारीसाठी ही रांगोळी मी काढलेली आहे. अगदी सुंदर आहे आणि झटपट होणारी आहे. कुकरची टिंग ठेवून बघा निळा रंग मी भरून घेतलेला आहे. आता झेंड्याचे जे आपले 3 रंग असतात ना, त्या रंगानेच मी ही रांगोळी काढणार आहे. की जसं पानं फुलं मी ह्यामध्ये काढणार आहे, वेगळं काही काढणार नाही आहे. अगदी झटपट होणारी नेहमीप्रमाणेच सोपी आणि सुंदर रांगोळी आहे. अगदी पटकन होते. आता हे एक गोल आपण निळ्या रंगाने काढून घेतलेलं आहे. आता बाजूने मी ऑरेंज कलरने फुलं काढणार आहे. तर डॉट देऊनच ही फुलं काढलेली आहेत. फुलं काढण्याची पद्धत पण खूप सोपी आहे. बघा, नेहमीप्रमाणे तुम्ही जर माझ्या रांगोळ्या बघत असाल तर तुम्हाला नक्की ह्या प्रकारची फुलं काढता येतील. तर डॉट देऊन घेतले आणि थोडंसं काडीच्या साहाय्याने मध्ये ती फुलं ओढून घेतलेली आहेत. आता व्हाईट रंग टाकून पुन्हा वरती मी त्यावरती निळा रंग टाकलेला आहे. त्यामुळे त्या जो मधला डॉट आहे ना, तो एकदम उठून दिसतो. बघा, आता तीन बाजूनी मी तीन बाजूनी मी ऑरेंज कलरची फुलं काढलेली आहेत. तो व्हाईट आणि वरती निळा रंग मी टाकलेला आहे. आता तिन्ही फुलं सारखीच आहेत. ती पद्धत पण फुलं काढण्याची पद्धत पण सेम आहे. तिन्ही फुलं एकदम सुंदर आहेत आणि पटकन होणारी आहेत. ती झटपट होणारी आहेत. जास्त काही वेळ लागत नाही. 10 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. आता बाजूने आपण पानं काढणार आहोत. त्यामुळे कसं आपली जी झेंड्याची तिरंग्याची जी 3 रंग आहेत ना, ते सर्व यामध्ये आपण भरणार आहोत. आता मधला जो भाग आहे त्यामध्ये आपण व्हाईट रंग देणार आहोत. तर बाजूने मी पानं काढलेली आहेत. बघा, पानं काढण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे नेहमीप्रमाणे. तर डॉट काढून त्यावरती बाटलीच्या झाकणाने आकार देऊन पानांचा आकार दिलेला आहे त्याला काडीच्या मदतीनं. अगदी झटपट होणारी रांगोळी आहे. बघा, पानं काढण्याची पद्धत पण नेहमीप्रमाणे एकदम सोपी आहे. तर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला हे पानं आणि ही रांगोळी नक्कीच काढता येईल. आता वरती मी ऑरेंज कलरच्या 2 कळ्या काढून घेतलेल्या आहेत. त्यामुळे कसा तो एक आपण गोल काढलेला आहे तो जोडल्याचाही भास होतो आणि दोन्ही बाजूनी फुलांची वेल गेली आहे असा भास होतो रांगोळीमध्ये आणि सुंदर दिसतात. तर थोडासा आकार मोठा काढलेला आहे कळ्यांचा, त्यामुळे एक चांगला लूक आला आहे. बघा, तर वरती पण मी पानं काढून घेतलेलं आहे. नेहमीप्रमाणे सोप्या पद्धतीने पानं काढून घ्यायची आहेत. आता त्या पानांच्या बाजूला मी छोट्या छोट्या कळ्या काढून घेतलेल्या आहेत. तर बघा, आता मध्ये आपण 26 जानेवारी असं नाव देणार आहोत. तर 26 मराठीमध्येच मी लिहिलेलं आहे, 26 आणि जानेवारी. 26 जानेवारीला जे आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो, आपल्या देशाचं जे संविधान आहे ते 26 जानेवारीला पासून चालू झालेलं आहे. त्याप्रमाणे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो. त्यासाठी मी ही रांगोळी काढलेली आहे. एक आपल्या देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी किंवा देशाचा अभिमान बाळगणारी ही रांगोळी आहे. खूप सुंदर आहे बघा आणि अगदी झटपट होणारी आहे. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. विविध प्रकारच्या रांगोळ्या माझ्या चॅनलवर मी टाकतच असते. रोज नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर असतात. तर नक्की बघत जा आणि शिका माझ्याबरोबर आणि काढा रांगोळ्या. आणि असंच पुढील नवीन भागात भेटूया. धन्यवाद.